नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी सेतू अभ्यासक्रम यामध्ये आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण इयत्ता चौथीचा सेतूचा अभ्यासक्रम पाहत असताना यामध्ये आपल्याला मागील वर्षीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यक्रमावर आधारित पाठ पाहायचे आहेत. इयत्ता तिसरीच्या पाठ्यक्रमामधील पाठांची आपण उजळणी करणार आहोत आणि त्यातील काही ॲक्टिव्हिटीज देखील करणार आहोत. तर चला मग पाहूयात. आज इयत्ता तिसरीतील पाठ प्रिया इन द व्हिलेज 1 हा आपण पाहणार आहोत. यामध्ये काय कृती आपण करणार आहोत तर लिसन केअरफुली, लुक इनटू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका, पाठ्यपुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा. हाय, आय एम प्रिया. I live in a small village. There are many houses in our village. The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. मित्रांनो, हे प्रियाच्या गावाचं वर्णन आहे. खालील चित्रे पहा. चित्रामध्ये तुम्हाला घरे दिसत आहेत, पाण्याची विहीर दिसत आहे, प्राणी दिसत आहेत, झाडे दिसत आहेत, बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. या चित्रांचे तुम्ही निरीक्षण करायचे आहे. दाजी काका is our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them every day. We buy milk from him. It's nice and fresh and warm. Name the things you see in the picture. चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा. मित्रांनो, तुम्हाला या चित्रामध्ये अनेक गोष्टी दिसत आहेत. यांच्याविषयी तुम्हाला इंग्रजी शब्द सांगायचे आहेत. पहा बरं, याच्याविषयी तुम्हाला काय सांगता येत आहे. चित्रात काही चौकोन केलेले आहेत आणि त्यामध्ये काहीतरी वस्तूही राहिलेल्या आहेत. या वस्तूंची तुम्हाला नावे सांगायची आहेत. आता आपण पुढे पाहूयात. रिया इन द सिटी 1 यामध्ये आपण काय करणार आहोत. लिसन केअरफुली, लुक इनटू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा. हाय, आय एम रिया. आय लिव्ह इन अ बिग सिटी. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स in our city. Buses, cars, bikes. There's a lot of traffic in the city. मित्रांनो, हे रियाच्या शहराचं वर्णन आहे. There's a dairy near my house. We buy milk from the dairy. We get the milk
in a pouch. It's nice and as cold as ice. Name the things you see in the picture. चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा. मित्रांनो, वरील चित्रामध्ये ज्या ज्या वस्तूंना गोल केलेला आहे त्यांचे नाव तुम्हाला इंग्रजीत सांगता येते का ते पहा. Priya in the village 2. Listen carefully, look into your book and say with me. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा. There's a grocery shop near my house. There we buy grains, oil, salt, sugar, biscuit and many other things. Can you name them? I am in standard 3. I walk to school. We learn Marathi, English, mathematics and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. Name a few things you see in the picture on the page 10 and 11. पान 10 व 11 वरील चित्रांत दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा. आता या ठिकाणी काही वस्तूंना मी आयत करत आहे, त्यांचे नाव तुम्ही सांगा. आता पान क्रमांक 11 वरील आपण चित्र पाहूयात. त्यामधील कोणत्या वस्तू तुम्हाला माहिती आहेत, त्यासाठी तुम्हाला नाव सांगता येतं का ते पहा. यांना मी गोल करत आहे. मित्रांनो, यांना तुम्ही इंग्रजी नावे शोधा आणि मोठ्याने सांगा. रिया इन द सिटी 2. लिसन केअरफुली, लुक इनटू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा. There's a grocery shop near my house. There we buy grains, oils, salt, sugar, biscuit and many other things. Can you name them? I am in standard 3. I go to school by bus. We learn Marathi, English, mathematics
and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. Choose any one paragraph from page 8 to 11. Present it in the classroom. पान क्रमांक 8 ते 11 वरील कोणताही एक परिच्छेद निवडा, तो वर्गात तोंडी सादर करा. मित्रांनो, यातील परिच्छेदाचे वाचन करून त्याचा वाचनाचा मोठ्याने सराव करा आणि आपल्या घरी आपल्या पालकांना, मित्रांना, वर्गात, शाळेत, शिक्षकांना मोठ्याने म्हणून दाखवा.